नमस्कार मित्रांनो. आज आपण स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस आहेत आपण स्वयंबद्दल बोललो होतो लास्ट टाइम. तर आपण इन डिटेल आता त्याला लर्न करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओपासून वी आर गोइंग टू स्टार्ट अ सिरीज ऑफ डिटेलाइज कोर्स स्वयं. तर आपण आलेलो आहे आपल्या वेबसाईटवरती. स्वयंच्या वेबसाईटला आपण व्हिजिट केलेली आहे. आपल्या डिटेल्स आपण साइन इन करतो आणि हा आपला कोर्सेसचा डॅशबॉक्स. कम्प्लिटेड कोर्समध्ये हा एक आपला कोर्स आहे आणि सध्याचा जो कोर्स चालू आहे दॅट इज दिस इक्विटी स्टॉक मार्केट. सो आपण आता याला 0 पासून स्टार्ट करणार आहोत. 3 वीकचे कॉन्टेंट लोड झालेले आहेत. दिस इज द वीक 0. यामध्ये आपल्याला त्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. नेव्हिगेटिंग द स्वयं प्लॅटफॉर्म, म्हणजे स्वयंचा प्लॅटफॉर्म आपण कसा यूज करायचा याच्याबद्दल आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. वेलकम टू स्वयं कोर्स इक्विटी स्टॉक मार्केट, कॉन्सेप्ट, इन्स्ट्रुमेंट, रिस्क आणि डेरिव्हेटिव्स. हे आपल्या कोर्सचं कॉन्टेंट असणार आहे, राईट, ज्यामध्ये आपल्याला इक्विटी स्टॉक मार्केटचे कॉन्सेप्ट शिकायला भेटतील. या स्टॉक मार्केटमध्ये काम करण्यासाठी जे आवश्यक इन्स्ट्रुमेंट आहेत ते लर्न करायला मिळतील आणि मार्केटमध्ये काम करण्याचे रिस्क काय आहेत, त्याला मॅनेज कसं करायचं ते पण, आणि डेरिव्हेटिव्स. इक्विटी स्टॉक मार्केटमधनं डेरिव्हेटिव्ह स्टॉक मार्केट कसं आलं आणि या दोघांचा यूज कसा करायचा जेणेकरून आपण स्टॉक मार्केटमध्ये एक बॅलन्स पद्धतीने वर्क करू शकू. सो हे जे कॉन्टेंट आहे हे आपल्याला रीड करायचं आहे वन बाय वन. लाईक त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ज्यांना स्वयंच्या पोर्टलबद्दल काही माहिती नसेल त्यांनी काय करायचं, या एका वेबसाईटला जायचं, व्हिजिट करायची आणि इथून स्वयंचा इंट्रोडक्शन त्यांनी दिलेला आहे ते पाहून घ्यायचं. आपण तो इंट्रोडक्शन प्ले केलेला आहे ऑलरेडी, राईट. स्वयंची 3 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे ऑलरेडी, ते तुम्ही पाहून घ्या. आता मेन कॉन्टेंट आहे आपलं की हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा आपण. तर कोर्स ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला त्यांनी काही पॉईंट्स दिलेले आहेत. आपण वन बाय वन बघूया त्याला. वन बाय वन त्यांचे अनाउन्समेंट येत राहतील पेजवरती, तर ते आपल्याला चेक करत राहायचे आहेत, राईट. सेकंड बोलतात की कोर्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे 0 वीक यामध्ये दिलेली असणार. आपल्याला त्याला पूर्ण रीड करायचं आहे. वी हॅव टू गो थ्रू. आपण सध्याला 0 वीक्स कॉन्टेंट बघतोय. त्यानंतर ते असं आहे की गो थ्रू कोर्स व्हिडिओ. आता जे वीक 1, वीक 2, वीक 3 मध्ये ते लॉन्च करतील कॉन्टेंट, त्याला आपल्याला रीड करायचं आहे. आणि जर आपल्याला काही डाऊट असेल तर डिस्कशन फोरम नावाचा टॅब असणार आहे त्यांच्याकडे. त्या टॅबवरती जाऊन आपण काय करू शकतो, क्वेश्चन विचारू शकतो. इथे टॅब दिसून राहिलेत आपल्याला, यामध्येच तो एक टॅब राहणार आहे डिस्कशन फोरमचा. त्यानंतर 5th पॉईंट आहे की अटेम्प्ट द मिड टर्म असेसमेंट बिफोर द ड्यू डेट. मग यांची एक पद्धत ठरलेली असणार आहे की 5 वीकचा जर कॉन्टेंट आहे आपल्याकडे तर 1 वीक, 2 वीक, 3 वीक, त्यानंतर मग त्यांची मिड टर्म एक्झाम असणार आणि ती सबमिट करण्याची आपल्याला एक ड्यू डेट असणार. त्यानंतर 4-5 वीक आणि त्यानंतर एंड टर्म एक्झाम आणि ती सबमिट करण्याची डेट. असेसमेंट आपल्याला मिळतील आणि ते आपल्याला ड्यू डेटच्या आधी काय करायचं आहे, सबमिट करायची आहे. त्यानंतर फायनल एक्झाम असणार आहे आपली आणि त्या फायनल एक्झामला आपल्याला काय करावं लागणार आहे, रजिस्ट्रेशन लिंक त्यांनी प्रोव्हाइड केलेली असणार आहे. नंतर त्याला क्लिक करून आपल्याला आपले फायनल एक्झामसाठी एनरोल करून घ्यायचं आहे आणि आपली ती एक्झाम आपल्याला अटेम्प्ट करायची आहे. सो नेक्स्ट काय बोलतात बघूया आपण ते. आपलं या कोर्समध्ये त्यांनी वेलकम केलेलं आहे, लाईक द कोर्स एक्सप्लोजर,
the structure and functioning of equity stock market, underlying theories, as well as the means to identify, assessment and manage the various level of the risk involved, while also uncovering the role of derivative instrument in the hedging those risk. म्हणजे आपल्याला या कोर्समध्ये काय शिकवलं जाणार आहे तर फंक्शन ऑफ इक्विटी स्टॉक मार्केट, कुठल्या थेरीज यामध्ये काम करतात, त्या थेरीजला ओळखायचं कसं, वापरायचं कसं आणि मॅनेज कशा करायच्यात, ज्या वेगवेगळ्या लेवलच्या रिस्क आहेत त्या कशा इन्व्हॉल्व असणार आहे त्यामध्ये आणि त्याला आपल्याला सॉर्ट आउट कसं करायचं आहे. म्हणजे टोटल डिटेलमध्ये आपल्याला हा कोर्स आपल्याला इथे पाहायला मिळेल. कारण इक्विटी स्टॉक मार्केट जे आहे मोस्ट व्हायब्रंट ॲसेट आहे फिनान्शियल मार्केटमध्ये, आणि आपण जेव्हा यामध्ये पार्टिसिपेट करतो तर आपल्याला याच्याबद्दल डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर मार्केटबद्दल डिटेल माहिती नसेल तर रिस्क आहे मार्केटमध्ये खूप जास्त. वी कॅन लूज अवर मनी, हार्ड अर्न मनी. म्हणून आपल्याला मार्केटमध्ये काम करण्यासाठी सॉफिस्टिकेटेड वे कुठला आहे तो माहिती असणं आवश्यक असणार आहे. वेगवेगळ्या थेरीज ज्या मार्केटमध्ये काम करतात पैसे बनवण्यासाठी, आपल्याला पोर्टफोलिओ थेअरी आहे, CAPM थेअरी आहे, शार्प रेशो एक थेअरी आहे. ह्या सगळ्या थेअरीज आपल्याला, ह्या सगळ्या टेस्टेड थेअरीज आहेत. खूप साऱ्या वर्ष यामध्ये लोकांनी काम केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे की या थेअरीज खरंच काम करतात का. आणि येस, दे आर वर्किंग, सो वी हॅव टू लर्न दीज, इट इज नेसेसरी. त्यानंतर बोलले आहे की या आपण जो कोर्स शिकणार आहोत यामध्ये आपण बघणार आहोत की या थेअरीज कशा काम करतात, त्यामध्ये रिस्क काय आहे आणि जगभरामध्ये त्यांचा वापर कसा केला जातो. प्लस आपण यामध्ये बघणार आहोत की प्रायव्हेट इक्विटी मार्केट काय असतं, व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग काय असतं, एक्सेट्रा. सो इन शॉर्ट आपण बघत आहोत की कोर्समध्ये फार सारं कॉन्टेंट आहे जे फुल्ली लोडेड आहे आणि दॅट इज नेसेसरी टू लर्न इफ वी वॉन्ट टू वर्क इन मार्केट. नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण, बघू. त्यांनी इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. कोर्स आपले इन्स्ट्रक्टर कोण आहेत तर मीन्स जो कोर्स आपण लर्न करणार आहोत त्याचे इन्स्ट्रक्टर असणार आहेत PC नारायण सर. आणि हे कोण आहेत तर फॅकल्टी मेंबर आहेत. कुणाचे तर IIMBचे फिनान्स आणि अकाउंटमेंट डिपार्टमेंट जे आहे, फिनान्स आणि अकाउंटिंग डिपार्टमेंटचे ते हेड असतील. 2003 पासून ते काम करत आहे जवळपास. आणि त्यांची जी एक्सपर्टीज आहे ती आहे रिसर्च इंटरेस्ट अँड एक्सपर्टीज इन्क्लुडिंग द रिस्क मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्शियल मार्केट. त्यानंतर इंटरनॅशनल फिनान्स, रेग्युलेशन्स आणि मॉनिटरी पॉलिसी अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड टू द बँकिंग अँड द फायनान्शियल मार्केट. म्हणजे हा जो बंदा आहे याबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड करतात की 2003 पासून काम करत आहे. म्हणजे जवळपास 20-21 वर्षाचा त्यांना अनुभव आहे आजच्या डेटमध्ये जर आपण बघितलं तर. आणि त्यांची एक्सपर्टीजच या टॉपिकमध्ये आहेत. रिस्क मॅनेजमेंट आहे, बँकिंग, फायनान्शियल मार्केट, इंटरनॅशनल फिनान्स, रेग्युलेशन आणि मॉनिटरी पॉलिसीज, त्याच्याशी रिलेटेड यूज केलेली टेक्नॉलॉजी, एव्हरीथिंग. आणि त्यांचा PhDचा जो थेसिस होता, त्यांनी PhD करताना जो थेसिस प्रेझेंट केलेला आहे त्यांना त्यासाठी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे युरोपियन फाउंडेशनकडनं. सो ही इज अ ग्रेट गाय. थोडक्यात त्यांचे अचिव्हमेंट्स दिलेले आहेत वेगवेगळ्या. टीचिंग इनोव्हेटर अवॉर्ड 2016 त्यांना मिळालेला आहे. कोणाकडनं मिळालं आहे तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि दॅट इज अ बिग अचिव्हमेंट, राईट. त्याचबरोबर वेगवेगळे त्यांचे इथे प्लस पॉईंट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो वी आर गोइंग टू हॅव अ गुड फॅकल्टी ओव्हर हिअर. त्यानंतर मृत्युंजया साहू,
is the learning designer and pedagogical research associated of this course. आपल्या या कोर्सच्या ज्या डिझायनर आहेत त्या कोण आहेत? मृत्युंजय साहू वगैरे आहेत. मग त्यांच्याबद्दल इथे डिटेल इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि थर्ड आहे मीना आर. दे आर ऑल्सो PRA. सो याला डिटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून रीड करू शकता. कोर्स सिलेबसकडे येऊया. मेन पेज. सो दिस इज गोइंग टू बी अवर कोर्स. 0 वीकमध्ये ते आपल्याला डेमो व्हिडिओ प्ले करतील, कोर्सबद्दल वेलकम करतील, कोर्सचा स्केड्यूल सांगतील, ग्रेडिंग पॉलिसी, एक्झाम डिटेल्स आणि जर काही क्वेश्चन्स असेल तर ते आपले हँडल केलं जाईल. जो वीक 1 असणार आहे कॉन्टेंट, त्याच्यामध्ये आपल्याला इतकं सगळं कॉन्टेंट शिकायचं आहे. ओव्हरव्ह्यू आणि प्लॅनर म्हणजे पूर्ण डिटेल आपल्याला त्या 1 वीकचे मिळतील. फिनान्शियल मार्केटचा ओव्हरव्ह्यू आपल्याला इथे शिकायला मिळेल. इक्विटी स्टॉक मार्केटचा ओव्हरव्ह्यू आपल्याला शिकायला मिळेल. एस्टिमेटिंग द प्राइस ऑफ इक्विटी स्टॉक्स. इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला मार्केटचं मेकॅनिझम शिकायला भेटणार आहे. इंडायसेस अँड रेग्युलेटरी मेकॅनिझम आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि मग समरी आणि ॲडिशनल रीडिंग. सो दिस विल बी अवर फर्स्ट वीक. सेकंड वीकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे फंडामेंटल अनालिसिस. आता जे स्टुडंट मार्केटमध्ये असतील बऱ्याच काळापासून त्यांना हे समजेल की फंडामेंटल अनालिसिस कुठल्याही इक्विटीमध्ये काम करायसाठी किती इम्पॉर्टंट आहे. अनटिल अँड अनलेस वी आर नॉट हॅविंग द डिटेल आयडिया अबाउट कंपनी, आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. टेक्निकल अनालिसिस जे डेली ट्रेडर आहेत, स्विंग ट्रेडर आहेत, इंट्राडे ट्रेडर आहेत, ऑप्शन सेलर आहेत, त्यांच्यासाठी टेक्निकल अनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्क्रीनवरती ते एखाद्या स्टॉकचा, एखाद्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूनच ट्रेड करू शकतात. मग आता थर्ड आपल्याला पॉईंट मिळणार आहे शिकायला की फंडामेंटल वर्सेस टेक्निकल अनालिसिस. कोण सुपिरियर आहे, कोण जास्त इम्पॉर्टंट आहे, किंवा दोघांचं बॅलन्स यूज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी इथे आपण शिकणार. मुव्हिंग ॲव्हरेजेस इंडिकेटर्स आहेत जे प्राईजला ॲव्हरेज करून आपल्याला एक अँकरिंगचं काम करतं की मार्केटची सध्याला करंट लेवल काय आहे. त्या मुव्हिंग ॲव्हरेजला जर मार्केट असेल तर आपण समजू शकतो की इन द मिडल ऑफ दॅट मार्केट इज देअर. जर अपसाईडला असेल तर आपल्याला समजतं मुव्हिंग ॲव्हरेजवरनं की मार्केट इथून अपसाईड जाऊ शकतं, आणि डाऊन साईडला असेल तर मार्केट इज गोइंग टू डाऊन. या पद्धतीने मुव्हिंग ॲव्हरेज यूज करणार आहोत आपण इथे. डॉ थेअरी फार फेमस थेअरी आहे, इलिट वेव्ह थेअरी, डॉ थेअरी. तर ह्या गोष्टी पण आपल्याला सेकंड वीकमध्ये शिकायला मिळेल. फाईन. थर्ड वीकमध्ये आपल्याला आहे की इक्विटीमध्ये रिस्क काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला ओव्हरव्ह्यू. त्यानंतर पोर्टफोलिओ थेअरी जी आहे ती डिटेलमध्ये आपण शिकणार. पोर्टफोलिओ थेअरीमध्ये CAL आणि CML मध्ये काय व्हेरिएशन आहे, SML आणि CAPM मध्ये काय व्हेरिएशन आहे, म्हणजे पूर्ण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इथे आपल्याला शिकायला भेटणार आहे. Evaluating equity portfolio using Sharpe ratio, Treynor ratio and Gisna's alpha. तर ह्या कॉन्सेप्ट फार टेक्निकल आहेत, फार कमी लोकांना ह्या गोष्टी माहिती असतील. सो इट्स गोइंग टू बी अन इंटरेस्टिंग पार्ट. आणि मग समरी आणि पुन्हा ॲडिशनल रीडिंग. मग हे 3 वीक झाल्यानंतर काय होणार आहे, 3 वीक कंप्लीट केल्यानंतर आपली मिड टर्मची एक्झाम असणार आहे, असेसमेंट. ती आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि त्यामध्ये मिनिमम 25% स्कोअर आपला असला पाहिजे. असं सॉरी, स्कोरिंग तुमचं 40% असलं पाहिजे. कुठलीही एक्झाम आपण जी या स्वयंच्या पोर्टलवरनं आपण देणार आहोत आता इकडे स्टॉक मार्केट कोर्सशी रिलेटेड, तर जी कुठली असेसमेंट असणार आहे त्यामध्ये मिनिमम 40% आपल्याला स्कोअर करणं आवश्यक आहे. मिड टर्मचं जी व्हॅल्युएशन आहे दॅट इज गोइंग टू बी अँड 75%. या पद्धतीने 25% आणि 75% समोर बघूया. 4 वीकमध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, वी आर गोइंग टू सी द हेजिंग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. आता डेरिव्हेटिव्ह काय असतात, डेरिव्हेटिव्ज म्हणजे जे इक्विटी आहे त्यातनं बनलेलं नवीन ॲसेट क्लास आहे ज्याला स्वतःची कुठली व्हॅल्यू नसते. इक्विटी जशी फॉल होईल
म्हणजे मूव्ह होईल त्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह त्याला फॉलो करतं. सो ते सुद्धा आपण या मार्केटच्या कोर्समध्ये आपण बघणार आहोत. हेजिंग, आता ही ॲडव्हान्स लेवल असणार आहे हेजिंगची, ज्यामध्ये जे बिग फंड वाले बंदे असतात मार्केटमध्ये काम करतात ते विदाउट हेजिंग कामच करत नाही. सो हेजिंग आपण स्टॉकची फ्युचरसोबत कशी करणार आहे, इंडेक्सची कशी करणार आहोत, सिंगल ऑप्शनची हेजिंग कशी करणार आहोत, मल्टिपल ऑप्शनची हेजिंग कशी करणार आहोत, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, हा सगळा पार्ट ॲडव्हान्स आहे थोडंसं. तर हा आपल्याला इथे 4th वीकमध्ये मिळेल. आणि लास्ट वीक जो असणार आहे आपण त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे वॉर काय असते तर व्हॅल्यू ॲट रिस्क मार्केटमध्ये. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. कम्प्युटिंग अँड एन्फोर्सिंग मार्जिन्स, मार्जिन बेनिफिट आपल्याला कसा यूज करायचा असतो ते, प्रायव्हेट इक्विटी मार्केट काय असतं, व्हेंचर कॅपिटल, अँड दॅट्स इट. एंटम एक्झाम आणि त्यानंतर मग आपण फायनल एक्झामला मूव्ह करणार. आता या फायनल एक्झामचे डिटेल्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ग्रेडिंग पॉलिसी बघा. मिड टर्म आणि एंड टर्मची एक्झाम जी असणार आहे तिची व्हॅल्युएशन जी आहे ती 25% आहे, आणि जी फायनल एक्झाम आपण देणार आहोत तिची व्हॅल्युएशन 75% असणार आहे. पण या दोघांमध्ये आपल्याला 40% मार्क्स स्कोअर करणं आवश्यक आहे. सीओ दोन्ही ठिकाणी आपल्याला 40%चा क्रायटेरिया कंपल्सरी आहे या पद्धतीने. सो दिस इज गोइंग टू बी अवर कोर्स सिलेबस. नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोर्सचा स्केड्यूल. सो दिस इज गोइंग टू बी अ कोर्स स्केड्यूल, ज्यामध्ये 8 जुलैपासून हा कोर्स सुरू होतोय. सपोज 26 जुलैला वीक फर्स्ट ते देतील, 2 ऑगस्टला वीक 3, 9 ऑगस्ट आज जो आपण रेकॉर्डिंग करत आहे तो दॅट इज द 9. सो वी हॅव गॉट 3rd वीक असेसमेंट ऑल्सो. मिड टर्म एक्झाम होणार आहे आपल्या 16 तारखेला म्हणजे नेक्स्ट विकेंडला, आणि ती असेसमेंट सबमिट करण्याची लास्ट ड्यू डेट जी आहे 15 ऑक्टोबर. म्हणजे ही असेसमेंट एनी हाव आपल्याला 15 ऑक्टोबरच्या आधी सबमिट करायची आहे, अदरवाईज मग आपण सर्टिफिकेशनसाठी क्वालिफाय नाही करणार. सर्टिफिकेशनसाठी क्वालिफाय करायसाठी आपल्याला मिड टर्मची एक्झाम देणं आवश्यक आहे, ती 40%च्या अबोव स्कोअर करणं आवश्यक आहे. एंड टर्म एक्झाम 40% प्लस स्कोरिंग, आणि मग फायनल एक्झाम, आणि ती पण 40% प्लस. ती तर मेरिट बेसवरती राहील ॲक्च्युली, की तुम्हाला 40% तर मिनिमम आहे त्यामध्ये सुद्धा. बिलो 40% वी आर नॉट गोइंग टू गेट सर्टिफिकेट. सो या पद्धतीने त्यांचा स्केड्यूल असणार आहे. सो दॅट्स इट. नेक्स्ट आहे एक्झाम डिटेल्स. आता एक्झाम डिटेल्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, होम पेज जे असणार आहे स्वयंचं त्यावरती आपल्याला हे डिटेल्स बघायला मिळतील. आता हा जो टाईप आहे एक्झामचा तो कुठला असणार आहे तर दॅट इज ऑफकोर्स कम्प्युटर बेस्ड एक्झाम. म्हणजे ही एक्झाम जी होणार ती कम्प्युटरवरतीच होईल. 50 MCQs आपल्याला पाहायला मिळतील, आणि 50 क्वेश्चन्स जे आहेत MCQs प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. वेट ऑफ ऑफ द फायनल एक्झाम. ॲडमिट कार्ड येणार आहे आपल्याला, हा ना, एक्झामच्या 3-4 दिवस आधी. एक्झाम सेंटर हे आपल्याला चूज करायचं असतं दिलेल्या एक्झाम सेंटर्सपैकी आपल्या नियर बाय जी कुठली सिटी असेल तिथे. आणि सेंटरवरती मग पोहोचून आपल्याला काय करायचं आहे, आपलं आयडेंटिफिकेशन कार्ड व्हेरीफाय करायचं आहे आणि एक्झाम द्यायची आहे. दॅट्स इट. आणि एक्झाम कधी असणार आहे तर एक अंदाज आहे त्यांचा की डिसेंबरमध्ये होईल आपली एक्झाम. आता ग्रेडिंग पॉलिसी काय आहे आपण वरतीच डिस्कस केलेले आहेत. मिड टर्म आणि एंड टर्म एक्झाम आपल्याला व्हॅल्युएशन आहे 25%, फायनल एक्झामची व्हॅल्युएशन आहे 75%, आणि बोथ एक्झाममध्ये वी हॅव टू स्कोर 40%. सो दॅट इज द ग्रेडिंग पॉलिसी. हा क्रायटेरिया आपण फुलफिल केला नाही तर वी आर नॉट क्वालिफाईंग द सर्टिफिकेशन क्रायटेरिया. सो दॅट्स इट. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स तुम्ही 1 बाय 1 काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे सगळे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. नथिंग इज एक्स्ट्रा. जर बघायचं असेल शॉर्टमध्ये आपण लुक घ्यायचं असेल तर हाऊ डू आय आस्क क्वेश्चन अँड डाऊट, तर आपल्याला माहिती आहे की तिथे त्यांच्याकडे एक डिस्कशन फोरम पेज असणार आहे, त्याच्यावरती आपल्याला आपले डाऊट्स आणि वगैरे गोष्टी विचारायच्या आहेत. त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे की वे डू आय फाइंड द ग्रेडेड असेसमेंट. ऑब्व्हियसली त्या पोर्टलवरतीच असणार आहे. स्कोअरबद्दल विचारलेले आहेत.
स्कोर एक्झाम झाल्यानंतर ऑटोमॅटिक दिल्या जाईल आपल्याला. एक्झाम कुठे कंडक्ट केल्या जाणार आहे तर ऑब्व्हियसली आपण बघितलेलं आहे नियर बाय सिटी जी कुठली असणार आहे ती. फॉर्मॅट पण आपण बघितलेलं आहे. एक्झाम 50 मार्कचे 50 क्वेश्चन्स असणार आहे, 2 मार्क इच. या पद्धतीने तुम्ही एक एक बघू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे ग्लोसरी. ग्लोसरी तुम्ही इन डेप्थ तर थोडंसं डिटेलाइज करून चालले जाल, कारण तुम्हाला ह्या शब्द माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ काय होतो हे माहिती असणं आहे. आता ॲडव्हर्स सिलेक्शन म्हणजे काय, एजन्सी बॉन्ड काय असतो, ॲन्युलाइज यील्ड काय असते, त्यानंतर ॲसेट टर्नओव्हर रेशो काय असतो. स्टॉक मार्केटमध्ये काम करताना आपल्याला ह्या सगळ्या शब्दांचं नॉलेज असणं आवश्यक आहे. बिल ऑफ एक्सचेंज काय असतं, बँकर्स ॲक्सेप्टन्स काय असतं, बॉन्ड काय असतो, अंडरस्टँड, CAR काय आहे. या पद्धतीने जर तुम्हाला ग्लोसरीवरती जर इन डेप्थ व्हिडिओ पाहिजे असेल 1 by 1, तुम्हाला तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला तसं कळवा, तर आपण काय करणार इन डेप्थमध्ये तुम्हाला ग्लोसरीवरती एक व्हिडिओ बनवून देऊया. सी किंवा कोणाला ग्लोसरीचा जर PDF पाहिजे असेल तर त्याने मला तसं सांगा, मी ते PDF सुद्धा काय करेल, शेअर करेल. या पद्धतीने, अंडरस्टँड. चला ठीक आहे. नेक्स्ट आहे की जर आपल्याला IIM बद्दल माहिती करायची असेल एक्स्ट्रा, तर आपल्याकडे ह्या लिंक्स आहेत इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, फेसबुकला. आपण या लिंकवरती क्लिक करून काय करू शकतो, त्यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सो दॅट्स इट. वीक 0चं कॉन्टेंट आपण इथे इन डेप्थ बघितलेलं आहे सगळं. कोणाला काही अडचण असेल तर मला तसं अपडेट करा, आपण त्यामध्ये डिस्कस करूया. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. कॉन्टेंट 1 वीकचं बघूया आपण काय आहे, तर मग 2nd वीक आणि मग 3rd वीक, 4th वीक, 5. आणि जर एक्झामसुद्धा आपल्याला जर रेकॉर्ड करणं शक्य असेल तर आपण एक्झाम्स पण त्यांच्या कशा असतात ते रेकॉर्ड करू आणि तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.